जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शांत चित्तानं बंधन घ्यायचं. संपूर्ण हातामध्ये चैतन्य जाणवावं. आपल्या आजूबाजूला देखील परम चैतन्य जाणवावं. एवढी शांतता आपण स्वतःमध्ये ठेवायची. प्रसन्न चित्तानं बसायचं. शांत चित्तानं बसायचं. आपले दोन्ही हात श्री माता यांच्याकडे करूया. आपण श्री मातांना पाहतोय. श्री मातांना बघत असताना आपण एकसारखं एकटक बघायचं नाही. पापण्यांची उघडझाप झाली तरी पण चालते, पण सहज मुद्रेनं बघायचं आहे. ही सहज मुद्रा आहे. काही जण एकटक असं बघतात, डोळ्यातून पाणी येतं वर. तसं काय करायचं नाही. हे त्राटक प्रकार नाही आहे. आपल्यातले भाव जागृत करण्यासाठी आपण हे सर्व करतोय. आणि जे काही डोक्यातले विचार आहेत आपल्या, ते कमी व्हावेत आणि आपलं हृदयातील आपलं जे काही तत्व आहे, शुद्ध प्रेम आहे, भक्ती आहे, करुणा आहे, ती जागृत व्हावी, यासाठी आपण श्रीमातांना बघतोय. म्हणून बघत असताना पूर्ण भक्तीनं बघायचं. श्रीमाताजी आपल्या समोर बसलेल्या आहेत आणि त्या आपल्याला ध्यान शिकवत आहेत. आपल्याकडून ध्यान करवून घेत आहेत. आपण ही त्यांना प्रार्थना करायची की श्रीमाताजी, आमच्याकडून गहनतेतले ध्यान करवून घ्या. आम्हाला योग्य परिपूर्ण सहजयोगी बनवा. आपल्याला हवा तसा योग्य परिपूर्ण सहजयोगी बनवा. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं आहे. श्रीमातांच्याकडे बघत बघत आपण प्रार्थना करतोय. यावेळेला आपल्या डोक्यातले सर्व विचार आपण काढून टाकतोय. कुठलाही विचार शक्यतो आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही. हृदयामध्ये जे काय शल्य आहे, जो काय त्रास होतोय, तो सगळा आपण थोडासा त्याग करायचा आहे त्याचा. आकरण हे हृदय श्री माताजीने समर्पित करायचं आहे. हे हृदय जर क्रोधाने भरलं असेल, अहंकाराने भरलं असेल, तर तसं हृदय आपण कसं श्रीमातांना अर्पण करायचं आहे. तर ते तसं न करता हृदय आपलं स्वच्छ ठेवायचं, शुद्ध करायचं. आपल्या हृदयातील सर्व घाण काढून टाकायची आणि ते शुद्ध हृदयच श्रीमातांना अर्पण करायचं आहे. आपण श्रीमातांना बघत चैतन्य शोषून घेण्याचा प्रयत्न करतोय. श्रीमातांच्याकडून जे परम चैतन्य येतंय ते आपण खेचून घेतोय. हेच फार मोठं आहे. ही जी शक्ती आहे श्रीमातांची, ही शक्तीच आपण खेचून घेण्याचा प्रयत्न केली पाहिजे. ही श्रीमाताई आपल्याला देत आहेत, ते आपल्याला घेता आलं पाहिजे. केवळ श्रीमाताईंना साकार स्वरूपात बघून आपल्याला काहीही मिळणार नाही. तर ते श्रीमाताई जे देत आहेत ते घेता आलं पाहिजे. जे श्रीमाताईंनी शक्ती जागृत केले, त्या शक्तीचं दर्शनच घेणं हे फार महत्वाचं आहे. जे काय चैतन्य श्रीमाताई देत आहेत आपल्याला, ते आपण खेचून घेता आलं पाहिजे. ध्यान करत असताना देखील त्या चैतन्याशी एकरूप व्हायचं आपण.
परमचैतन्याशी, तरच ते ध्यान झालं म्हणायचं. नाहीतर नुसताच आपण असं बसलो, कुठंतरी थोडंसं गार झालं, 100 विचार डोक्यामध्ये आहेत, तर ते ध्यान नव्हे. ध्यान करत असताना, गहनतेत जात असताना आपण काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. जेवढ्या आपण त्यागामध्ये जाऊ तेवढा आपण आत्म्याच्या अधिक जवळ जाऊ शकतो. म्हणून त्यागमय असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याग करणं सोपं नाही आहे, परंतु आपण एक सहयोगी आहे. श्री माताजींनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. ज्या वेळेला आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार झालाय, तर त्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. आत्म्याकडेच लक्ष पाहिजे, शरीराकडे नको. इतर बाह्यातल्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. जे काय आपल्या बाबतीत घडते किंवा ज्या काही गोष्टी होतात, आपल्याला त्याचं वाईट वाटतं, सुख होतं, दुःख होतं, तर त्या सर्व गोष्टी आपण ध्यानाच्या वेळेला थोड्या बाजूला ठेवता आल्या पाहिजेत आपल्याला. कारण सहजयोग करायचं तसं सोपं नाही आहे. सहज आहे तो, परंतु त्या ट्रॅक मध्ये येण्यासाठी काही गोष्टी आपण आत्मसात करणं आवश्यक आहे. तर श्री मातांचं ध्यान करण्यासाठी किंवा ते चैतन्य आपल्यामध्ये येण्यासाठी ती पात्रता अगोदर आपल्यामध्ये आली पाहिजे. ही पात्रता मिळवणंच सगळ्यात अवघड असतं. आणि ज्या वेळेला ही पात्रता आपल्यामध्ये येईल, त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं चैतन्यामध्ये आपण न्हावून निघू. हे महत्वाचं आहे. आता श्री मातांना बघत बघत आपले डोळे बंद करायचे, शिस्तीत बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. साकारातून निराकार मध्ये उतरतो आपण. श्री मातांनी सांगितले की साकारापेक्षा निराकारामध्ये मला स्वीकारलं पाहिजे. श्री माताजी म्हणतायत, कारण निराकारामध्ये एवढी ताकद आहे. ज्या काही शक्ती आहेत त्या सर्व निराकार निर्गुण आहेत. परमेश्वर देखील जसा साकार आहे तसा तो निराकार निर्गुण आहे. मग तो कसा आहे, तर चैतन्याच्या रूपात आहे. आणि हे चैतन्य आपल्याला त्याची भाषा कळणं आवश्यक आहे. हे समजलं पाहिजे. सहजयोग्यांना ही भाषा समजलीच पाहिजे. जर समजत नसेल तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक साधकाने श्री मातांच्या समोर बसून हे शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्याला दुसरं कोण शिकवणार नाहीये. हे श्री माताजीच आपल्याला शिकवत आहेत. हे ज्ञान श्री माताजीच आपल्याला देणार आहेत. म्हणून आपण श्री मातांच्या समोर बसून हे ज्ञान घ्यायचं. कोणी असं म्हणायचं नाही की हे फार छान ज्ञान देतायत, हे ज्ञान देतायत, हे शिकवतायत, तर त्याचा काय उपयोग नाही आहे. जोपर्यंत आपण श्री मातांच्या समोर बसून ते घेत नाही, तोपर्यंत आपण एक परिपूर्ण सहयोगी होऊ शकत नाही. हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला वाटतं की ज्ञान हे बाह्यातून मिळेल, कुठेतरी पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ते मिळेल, किंवा कुठल्या तरी साधकाकडून आपल्याला ते मिळेल, ते फार गहन साधक आहेत वगैरे वगैरे, आपल्याला एक धारणा असते आपली. परंतु तिकडे लक्ष न देता आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेही महत्वाचं आहे. आपण श्री मातांच्या समोर बसून श्री माताजी जे देतायत ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपले सार सर्वस्व श्री माताजी आहेत, बाकी कोणी नाही आहे. आपण सर्व पेशंट आहोत, डॉक्टर श्री माताजीच आहेत. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. आपण सर्व साधक एकच आहोत. कोणी असं समजायचं नाही फार मोठे आहोत, कोणी फार छोटे, मला काहीच समजत नाही, मी तर अगदी अडाणी अज्ञान आहे. ही जी काय भ्रामक आपली समजूत आहे ती सगळी काढून टाकायची डोक्यातून. आणि श्री मातांच्या समोर बसून आपण एक साधक आहोत असं समजून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे ज्या वेळेला आपण करू त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञान खरं चैतन्याचं ज्ञान जे श्री मातांच्या समोर बसून घेतो आपण, तेच खरं ज्ञान आहे. आणि हीच ध्यानाची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी आपण कायम आपल्या जवळ ठेवली पाहिजे. आपला डावा जो हात आहे तो उजव्या बाजूला नाभी चक्रावर ठेवायचा आहे, म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा आहे.
तर ज्या ठिकाणी हात ठेवलेला आहे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य खेचून घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. चैतन्य शुद्ध इच्छा करायची आपण की चैतन्य येतंय आणि चैतन्य आतमध्ये जातंय. आपल्या ही चैतन्याची भाषा आपण शिकली पाहिजे. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते चैतन्य आपल्या लिव्हरला देतोय आपण. यामध्येच लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. बाकी कुठेही आपले विचार वाया घालवायचे नाहीत. विचार करायचाच नाही, विचार करून सहयोग करायचा नाही. सहयोग निर्विचारितेमध्येच झाला पाहिजे. कुठलाही विचार करून किंवा संशय घेऊन आपण सहयोग करू शकत नाही. ज्ञानाची भूक जरूर असावी, परंतु विचार न करता आपण सहयोग करावा. ज्या वेळेला श्री माताजी बोलत असतात त्यावेळेला आपलं लक्ष परम चैतन्याकडे असणं आवश्यक आहे. श्री माताजी काय म्हणतायत ते चैतन्याद्वारे समजावं आपल्याला. एक नवी जाणीव आपल्याला होते, तर ती जाणीव आपण कायम टिकवून ठेवली पाहिजे. आपली बुद्धी, आपलं हृदय याच्यापेक्षा पण एक वेगळ्या प्रकारची जाणीव, चैतन्याची जाणीव, ती आपण सतत जागृत ठेवली पाहिजे. त्यानंतर डावा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. आता डाव्या हातातून जे चैतन्य येतंय आपल्याला ते आपण खेचून घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपण हृदयाला द्यायचे आहेत आपल्या. आपलं हृदय बळकट व्हावं, हृदय मजबूत व्हावं, हृदयातील सर्व दोष, सर्व विकार निघून जावेत, म्हणून आपण हृदयामध्ये व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत, हृदयाला व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत. कुठलाही विचार यावेळी करायचा नाही, फक्त लक्ष चैतन्याकडे. डाव्या हातातून चैतन्य येतंय, उजव्या हाताद्वारे ते हृदयाला जातात चैतन्य, इकडे लक्ष द्यायचं फक्त. निर्विचारितेमध्ये काही विचार करायचा नाही, फक्त इच्छा मात्र. आपली इच्छा मात्र तीव्र पाहिजे. तीव्र इच्छाशक्ती ही फार महत्वाची आहे, ट्रिमेंडस. ज्या वेळेला आपण तीव्र इच्छाशक्ती जागृत होईल, आपली विल पॉवर, त्यावेळेला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात. परंतु तशी पॉवर, विल पॉवर पाहिजे आपल्यात, तशी पॉझिटिव्हिटी पाहिजे आपल्यामध्ये. हे महत्वाचं आहे त्याच्यामधलं. श्री माताजी आपल्याला सर्व शक्त्या प्रदान करतायत, देतायत, परंतु घेण्याची पात्रता आपली असायला पाहिजे. चैतन्याद्वारे श्री माताजी सर्व देत आहेत. आपण किती वेळ चैतन्यामध्ये बसू शकतो घेत, हे बघितलं पाहिजे. उगीच आपण फोटो समोर बसतो आणि 100 विचार डोक्यामध्ये येत असतील तर आपण काय घेणार आहे. म्हणून आपल्यातली भक्ती जागृत होणं आवश्यक आहे. जोपर्यंत भक्ती जागृत होत नाही तोपर्यंत शक्ती श्री माताजी काय देत नाहीत आपल्याला. म्हणून भक्तीने या सर्व गोष्टी करतात. भक्ती पाहिजे, देवीची भक्ती केली पाहिजे. या नवरात्रीमध्ये आपण देवीची भक्ती करायला शिकायला पाहिजे आणि त्या भक्तीतूनच आपण त्या देवीची शक्ती आपण प्राप्त केली पाहिजे. डाव्या हातातून चैतन्य घेऊन उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय. आपलं हृदय कणखर झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि स्ट्रॉंग झालं पाहिजे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची.
हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत शिस्तीत म्हणायचं आहे. ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपण भक्तीनं करणं आवश्यक आहे. आपण जर देवी भक्त असू तर आपण भक्तीनंच या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. आता हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला चैतन्याची जाणीव होते का बघायची. हात खाली घेऊया. आता आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये वरती येते ती. तसंच हातातून देखील चैतन्य जोरदारपणे आतमध्ये शिरत असल्यासारखं जाणवतं आपल्याला. जशी हाताची स्थिती आहे तशीच सहस्त्रारच्या वर होते. हे फिलिंग आहे. ही श्री माताने दिलेली पॉवर, ही शक्ती आहे, ती आपण घेतोय आणि श्री माताजीच आपल्याला सहस्त्रारच्या वर घेऊन जात आहेत. सहस्त्रारमध्ये ओढून घेतात आपल्याला. आपली काय दिशा आहे आपण सहस्त्रारमध्ये जायची. श्री माताजी आपल्याला ओढून घेत आहेत वर आणि ती ओढून घेऊन आपल्याला सदाशिवांच्या चरणाशी घेऊन जात आहेत. म्हणून भक्ती महत्वाची. भक्ती त्यासाठी महत्वाची असते. आपण ध्यानाला बसतो, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची भक्ती काही वेळेला असत नाही. आपण नुसतंच बंधन घेतो, भर बंधन घेतो, बसतो, झालं, डोळे बंद करतो आणि 100 विचार डोक्यामध्ये येतात, ती चित्र बघत बसतो. हे ध्यान नव्हे. ध्यानासाठी काही प्रोटोकॉल आहेत, काही नियम आहेत, ती स्वतःला लावून घ्यायचं, दुसऱ्याला करायला लावायचं नाही. ते आपण स्वतःसाठी ध्यान करायचं. आपली केवढी भक्ती आहे श्री मातांच्यावरती. श्री मातांचा नुसता फोटो लावलेला आहे तर तो फोटो नाही, त्या फोटोतून जे चैतन्य येते, श्री माताजी जे उत्सुक आहेत आपल्याला चैतन्य देण्यासाठी, आपल्याला शक्त्या देण्यासाठी, तर त्या शक्त्या आपल्याला घेता आल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ध्यानामध्ये आपल्याला उतरता आलं पाहिजे. कायम ध्यानामध्ये उतरता आलं पाहिजे, ध्यानात असायला पाहिजे. ध्यान करत नाही आपण, ध्यानामध्ये असणं आवश्यक आहे, हे महत्वाचं आहे त्यातलं. आणि ही स्थिती आपण कायम प्राप्त केली पाहिजे. देवी प्रसन्न झाल्यानंतर काहीही अशक्य नाही आपल्याला. सर्व शक्त्या ती देऊन टाकते आपल्या मुलांना, पण ती पात्रता आपण मिळवली पाहिजे. नम्रतेनं, भक्तीनं, श्रद्धेनं. आपलं लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती आहे, ती स्थिती मिळवायची. सहस्त्रारच्या वरतीच लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताचा तळवा बरोबर मध्य नाभीवरती ठेवायचा. आपल्या उजव्या हाताचा तळवा बरोबर मध्य नाभीवरती ठेवायचा आहे. लक्ष सहस्त्रारच्या वरतीच आहे, ते हटवायचं नाही, वरतीच ठेवायचं. आता आपल्या उजव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य बाहेर पडतंय ते आपण नाभी तत्वाला द्यायचं आहे, मध्य नाभीमध्ये जाऊ द्यायचं आहे. त्याला लक्ष सहस्त्रारच्या वरती देखील आहे. एकाच वेळेला 2 ठिकाणी चित्त केंद्रित करू शकतो आपण आणि तशा प्रकारे करायचं आहे. ते आपल्यातलं लक्ष्मी तत्व जागृत व्हावं म्हणून आपण श्री मातांना प्रार्थना करतोय त्या पद्धतीनं.
जे काय आपलं खानपिन होतं सुरुवातीला, ज्यावेळी आपण आईच्या पोटामध्ये होतो, त्यावेळेला आपण नाभी चक्रातून, नाभीतून आपल्याला अन्न जात होतं संपूर्ण. आणि ते तत्व किंवा ते चक्र फार महत्वाचं आहे. लक्ष्मी नारायण. म्हणून लक्ष देताना कसं द्यायचं बघा, आपल्या उजव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य बाहेर पडते ते आपल्या नाभी चक्राला द्यायचंय, सोडायचंय त्या नाभी चक्रामध्ये. आणि तसंच सहस्त्रारच्या वरती पण लक्ष द्यायचं आहे. आपण देवीची भक्ती करतोय, लक्ष्मी स्वरूप श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. किती महत्वाचं आहे की ते लक्ष्मी नारायण बाहेर कुठं नाही आहेत, ते आपल्या आतमध्येच आहेत नाभी चक्रामध्ये. याची जाणीव होणं, या शक्तीची जाणीव होणं म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. आपण बाहेर कुठल्याही प्रकारची पूजा न करता आपल्या आतमध्ये त्यांचं पूजन केलं पाहिजे, म्हणजे ते तत्व आपल्याला प्राप्त होतं. उजव्या हाताच्या तळव्यातून चैतन्य आपण नाभी चक्राला देतोय आणि आपलं नाभी चक्र बळकट व्हावं, आपल्यातलं लक्ष्मी तत्व जागृत व्हावं, आपल्यातल्या 10 लक्ष्म्या, 10च्या 10 लक्ष्म्या जागृत व्हाव्यात, म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय. तसंच लक्ष सहस्त्रारच्या वरती देखील आहे. सहस्त्रदल कमल, सहस्त्रारच्या वरती कमळ आहे. ते सहस्त्र म्हणजे 1000 पाकळ्यांचं कमळ आहे. तिकडं आपलं लक्ष आहे. सहस्त्रारच्या वरती देखील हे लक्ष्मी तत्व जागृत होऊन आपण लक्ष्मीपती व्हावं, अशी श्रीमातांची इच्छा आहे. आपण पूर्णपणे समाधानी व्हावं. आपण जर साधक असू तर आपण कायम शोधत असायला पाहिजे. सत्य शोधक म्हटलेलं आहे श्रीमातांनी आपल्याला. आणि ते सत्य शोधक कधी होऊ, ज्या वेळेला आपलं लक्ष्मी तत्व पूर्णपणे जागृत होईल, त्यावेळेला आपण शोधक असू. आपण पूर्णपणे समाधानी असू. हे तत्व, आत्मतत्व मिळाल्याबरोबर आपण समाधानी होतो, आपला शोध संपतो. यानंतर असं होतं की आत्मा जागृत झाल्यावरती आता याच्या पुढे काहीही करायचं शिल्लक राहत नाही, याच्या पुढे काहीही होत नाही, कारण तोच मी आहे हे आपल्याला समजतं. ज्याचा आपण शोध घ्यायला लागलेलो आहे तोच मी आहे आणि तो आपल्या आतमध्येच आहे. हे कधी कळतं, ज्या वेळेला आपल्यातलं लक्ष्मी तत्व जागृत होतं आणि ते महालक्ष्मी तत्वात रूपांतर होतं, त्यावेळेला ते समजतं. म्हणून हे तत्व जागृत असणं फार महत्वाचं आहे. आपल्यामध्ये लक्ष्मी तत्वाचे गुण जागृत व्हावेत, म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय. कारण उजव्या हाताच्या तळव्यातून चैतन्य आपण नाभी चक्राला देतोय आणि आपलं नाभी चक्र, त्याच्या 10 पाकळ्या, हे 10 धर्म आपल्यामध्ये जागृत होत आहेत, अशी इच्छा करायची आपण. आणि हे धर्म खऱ्या अर्थानं जागृत झाले पाहिजेत. त्यातली दया धर्म का मूल है म्हटलेला आहे की दया धर्म हा पहिला सुरुवातीला आहे. करुणा आहे, प्रेम आहे, अपरिग्रह आहे, अहिंसा आहे. हे संपूर्ण जे काही धर्म आहेत ते आपल्या पोटामध्ये आहेत आणि त्या शक्ती बरोबरच ते जागृत झाले पाहिजेत. कारण जोपर्यंत धर्म जागृत होत नाही तोपर्यंत आत्म्याची जागृती करणं पण व्यर्थ आहे. धर्मावरती उभं राहता आलं पाहिजे आपल्याला. खऱ्या अर्थानं धार्मिकतेचं तेज आपल्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे. म्हणून धर्म जागृत पाहिजे आपल्यात. लक्ष्मीचा धर्म आहे. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे. डाव्या हाताचा तळवा बरोबर मध्य नाभीवरती ठेवायचा. आता लक्ष सहस्त्रारवरती पण आहे आपलं.
आता डाव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य येतं ते आपण नाभी चक्राला देतोय, अशी इच्छा करायची आणि लक्ष सहस्त्राच्या वर पण ठेवायचं. या ठिकाणी आपण श्री मातांना प्रार्थना करूया. श्री माताजी म्हणायचं, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी पूर्ण समाधानी आहे. स्वतःशी समाधानी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्ष्मी तत्वाचं गुण आहे की समाधानी असणं. स्वतःमध्ये काहीही नको होतं, मग आपल्याला सगळ्याचा त्याग होतो, आपोआपच होतो, करावा लागत नाही. हे लक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य आहे. काही मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी उत्तम, अशी ज्यावेळेला अवस्था होईल त्यावेळेला म्हटलं पाहिजे की लक्ष्मी तत्व आपल्यामध्ये जागृत झालेलं आहे. कायम आपल्या चेहऱ्यावरती तेज आपल्याला दिसून येईल, तेजोमय. लक्ष्मी तत्वाचा पण एक गुण आहे, तेज लक्ष्मी म्हटलेला आहे तिला, की ज्या वेळेला हे तेज तत्व जागृत होईल लक्ष्मीचं, त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती पण लक्ष्मी तत्व दिसून यायला चालू होतं. धार्मिकतेचं तेज, आत्मिक तेज, हे तेज फार महत्वाचं आहे. आणि तेज तत्वामध्ये पण उतरतात आपल्याला. ज्या वेळेला हे तत्व जागृत होईल लक्ष्मीचं, त्यावेळेला आपण त्या तेज तत्वामध्ये देखील उतरतो. जलतत्वातून तेज तत्वामध्ये जातो, कारण लक्ष्मी जलतत्वामध्ये आहे. आणि त्या जलतत्वातून आपण तेजोमय त्या शक्तीमध्ये उतरतो. म्हणून म्हणायचंय, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी पूर्ण समाधानी आहे, संतुष्ट आहे, मी पूर्ण तृप्त आहे, आकंठ तृप्त आहे. कारण चैतन्य घेऊन घेऊन माझं पोट भरलेलं आहे, तृप्त झालोय मी. किती जरी घेतलं तरी पण त्या चैतन्यामध्ये मी न्हावून निघालोय. चैतन्य घेता घेता मीच चैतन्यमय झालोय. त्यामुळे चैतन्य घेतोय नाही घेतोय काय फरक पडत नाही. नंतर नंतर अशी अवस्था होते आपली, म्हणजे परमेश्वर बघायला जातो आणि स्वतःच परमेश्वर होऊन राहतो. त्यातली ही गोष्ट आहे की चैतन्य घेत घेत आपण स्वतःच चैतन्य होऊन जातो. हे कळत नाही, कारण हे तत्व लक्ष्मी तत्व आहे. हे जागृत झालं, महालक्ष्मी तत्वात रूपांतर झालं की ते मात्र आपण खऱ्या अर्थानं चैतन्य रूपी आत्मा होतो. डाव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य येते ते आपण नाभी चक्राला देतोय आणि लक्ष सहस्त्राच्या वरती देखील आहे. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे आहेत. आता लक्ष कसं ठेवायचंय बघा, पूर्ण नाभी चक्रावरती. जिथं आपण हात ठेवला तर तिथे आणि सहस्त्राच्या वर असं दोन्हीकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे महालक्ष्मीचं तत्व जागृत होईल. कारण लक्ष्मी सहस्त्राच्या वर गेली की ती महालक्ष्मी होते. सहस्त्रदल कमळामध्ये ती विराजमान होते. हजारो कमळांचे जे पाकळ्या आहेत, हजारो पाकळ्या आहेत, त्या पाकळ्यामध्ये ती लक्ष्मी बसलेली आहे. ती कुंडलिनी लक्ष्मी स्वरूपा होते. आणि मग आपल्याला तिचे आशीर्वाद प्राप्त होतात. तिचं समाधान आपल्याला मिळतं, शांतता मिळते, तृप्ती मिळते. आपण जे शोधत होतो, आज हे पाहिजे उद्या ते पाहिजे, हे सगळं संपून जातं आणि एक शांत व्यक्तिमत्व होतं. लक्ष नाभी, जिथं आपण हात ठेवला होता मध्य नाभी आणि सहस्त्राच्या वर, असं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या मध्य नाभीवरती देखील आपल्याला जाणवेल की खऱ्या अर्थाने लक्ष्मी आतमध्ये जागृत झालेली आहे. तिची जाणीव होईल आपल्याला नाभीमध्ये. आणि सहस्त्राच्या वरती देखील जलतत्व आहे, तिथे देखील लक्ष्मीनारायण आहेत. ते महालक्ष्मी नारायण आहेत. वरती गेल्यानंतर ते महा होतात. एकादश रुद्र शक्त्यामध्ये मोडतात. कारण वरती सदाशिव आहेत आणि सदाशिवांच्या जवळ जे जातात ते महारुद्र होतात सगळे. म्हणजे लक्ष्मीचं महालक्ष्मी, विष्णू महाविष्णू होतात, असं ते तत्व आहे. म्हणून लक्ष नाभी आणि सहस्त्राच्या वरती.
एकाग्रतेनं द्यायचं लक्ष. त्या लक्ष्मीची हालचाल आपल्याला जाणवावी म्हणून थोडं शांत बसायचं आहे. आता आपण हळूहळू सहस्त्रारच्या वरती जायचं आहे. सहस्त्र दल कमलातून वरती 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 जायचं आहे. कुठलाही विचार नाही, कुठलीही हालचाल नाही, शांत होत. शरीर स्वस्थ, शांत, मस्तक शांत. आपली जी काय रखरख आहे ती रखरख आपली शांत होते. आपल्यातून चैतन्य देखील शांत उत्सर्जित करते, ते शांती उत्सर्जित करते चैतन्य. कारण व्हायब्रेशन सगळ्यांनाच आहेत, परंतु ते शांत झालेत की नाहीत ते कोण बघायचं. व्हायब्रेशन्स येणार कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर, परंतु आपल्यातून जे चैतन्य उत्सर्जित होणार आहे ते पूर्णपणे थंडगार असलं पाहिजे. ते कधी होतं? ज्या वेळेला आपण शांत होतो, तृप्त होतो, समाधानी होतो, त्यावेळेला आपल्या चक्रातून थंड चैतन्य लहरी उत्सर्जित होतात. म्हणून तृप्ती झाली पाहिजे, शांती झाली पाहिजे आणि समाधान मिळायला पाहिजे एक प्रकारचं. हे काय मानसिक नाही आहे, हे खरोखर प्रत्यक्ष चक्र जागृत झाल्यावर, त्या देवता जागृत झाल्यानंतर तेच चैतन्य उत्सर्जित करतात. म्हणून हे होणं फार महत्वाचं आहे. स्पिरिच्युअल लेवलला ज्यावेळी आपण जातो त्यावेळेला या सर्व गोष्टी आपल्याला समजू लागतात. शरीराशी संबंध आपला कमी येतो. शरीर तर नष्टच होते एक दिवस, परंतु आत्मा जो आहे त्याच्याशी आपण कनेक्ट झाल्यामुळं त्या सर्व गोष्टी आपण जास्त लक्षात घेत नाही, गौण समजतो त्या सर्व गोष्टी, आणि आत्म्याला जास्त महत्व येतं आपल्या दृष्टीनं. शरीरापेक्षा शरीरात असणाऱ्या चैतन्याकडे महत्व आपल्याला जास्त येतं. आत्म्याचं महत्व जास्त समजू लागतं आपल्याला. हळूहळू हळू आपण सहस्त्रारच्या वर जातो. शिस्तीत जायचं. आकाश तत्व आणि आकाश तत्वाच्या पुढे जलतत्व, त्या तत्वामध्ये जायचंय आज. हे लक्ष्मी तत्व आहे. ते लक्ष्मी तत्व महालक्ष्मी तत्वात रूपांतर होण्यासाठी ती स्थिती प्राप्त करायची. आपल्या हातातील व्हायब्रेशन्स देखील पाण्यासारखे व्हायला लागतील त्या तत्वात गेल्यामुळं. चैतन्यात बदल होतो. तो फरक आपण चैतन्यात बघून घ्यायचं, हातामध्ये बघायचं, लक्ष द्यायचं. व्हायब्रेशन्स कशा प्रकारे येत आहेत, जलतत्वाचे येतात का बघायचं. म्हणजे हातातून पाण्यात जसं आपण हात घातल्यानंतर कसं जाणवतं पाणी, तसं हातामध्ये जाणवायला चालू होतं. आणि लक्ष सहस्त्रारच्या वरती आकाश आणि जलतत्वाकडे लक्ष ठेवायचं आहे. एक 10 ते 12 मिनिट. आणि हा भ्रष्टाचाराने आपल्या मुलांसुद्धा काय होणार आहे आमच्यात. इतका भ्रष्टाचार कुठेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिंदुस्थानात सुद्धा इतका भ्रष्टाचार नाही जितका या महाराष्ट्रात. मी कारण संबंध हिंदुस्थानात होते, त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आणि अशी तू कुठेही निघालेली नाही. ही निर्मूलन करण्याची लायकी असायला. आता आमच्याकडे एक मानव म्हणून पुरस्कार आले, ते माझ्याकडे 2 लाख रुपये. म्हटलं मी तुम्हाला 4 लाख रुपये देते, तुम्ही पण 2 लाख रुपये, पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही. लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे, निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली, तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही? भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातनं निघून बाहेर पडले आणि आज असे स्वच्छ होऊन आले. आणि तुम्हाला जर अंधश्रद्धा घालायची असली तर तुम्ही सुद्धा आत्मसाक्षात करा. आत्मसाक्षात घातल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जात पात धर्म अधर्म ह्या सर्व गोष्टी निरपेक्षित आणण्यासाठी
आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे असं सर्वांचं आहे. पण एकनाथांना ज्यांनी महाराज इथे जाऊन जेवले म्हणून लोकांना त्रास दिला, का डोंगरी आहे. त्याच्यानंतर तुकारामाला सुद्धा छळून छळून मारून टाकलं. आपल्याला सगळं माहितीच आहे. त्या ज्ञानदेवांना पायात वाहना नव्हत्या, त्याच्या पालख्या घेऊन लोक. आता मी येताना रस्त्यात आम्हाला अडवलं, म्हणे माताजी जेवायला. म्हटलं कशाला? आम्ही पालखी घेऊन आलो. काय म्हणावं, ज्या माणसाच्या पायात वाहना नव्हत्या, सगळ्या भावाला घेऊन बहिणीला घेऊन अशा उन्हात तानात फिरणारे त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या, त्यांच्या दमावर जेवण बसायचं, याला काय म्हणायचं? ते निबंध करता. पण पुष्कळशे लोक असे ज्यांनी असे प्रकार केले, राहुलीला असे लोक ते जागृतीसाठी सोडले त्यांनी. काय मोठं पण आहे. असल्या तऱ्हेचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहे. ते काढण्यासाठी जागृतीशिवाय नाही ही मार्ग आधी जागृती करू. माझ्या विरुद्ध लोक अशासाठी उठलेत, मला हे मी एकही पैसा देत तेव्हा कुठे श्रीमंत घराण्यातली मी आहे, इतकंच नव्हे पण श्रीमंत घराण्यात माझ्यासोबत आयुष्य घेतलं इतकंच नव्हे, पण माझे यजमान फार मोठे आहे. आपल्याला माहित नाही, इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च नाईट होती, सर्वोच्च अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कुणाला मिळाली, आणि 32 देशाने त्यांना सर्वोच्च असे नाईट उच्च म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहे. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि गावात घटकात फिरण्याची? काय गरज आहे? तुम्ही लक्षात घ्या की अशा तऱ्हेने कुणाला बदनाम करणं आणि अशा तऱ्हेने कुणाचं कार्य अडवून ठेवणं जे की समाज कल्याणाचं आहे, त्यानेच कल्याण होणार आहे. आज जे लोक इथे आले त्याचे मोठमोठाले डॉक्टर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, फार मोठाले लोक आहेत. हे काही सर्वसाधारण लोक नाही. त्याच्याशी खेळायला कोण तर म्हणे एक MBBS झाले डॉक्टर, त्याच्याशी बोलणार तरी काय? त्याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम समजत आहे, त्याच्याशी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचा आवाज द्या, तसल्या चुलीचा आवाज, त्याला काय अर्थ आहे? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा विज्ञानी मनुष्य, तिथे कितीतरी विज्ञानी झाले. 3 लोकांना PhDच्या डिग्र्या मिळाल्या सायन्समध्ये इंग्लंडमध्ये, आणि 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या मिळाल्या आहेत आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटी. ज्यांना त्यांना MDच्या पदव्या दिल्या ते कुठे पोहोचलेले असतील तुम्ही सांगा बरं. त्यावर असं म्हणायचं की ह्यांनी वैद्यकीय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळं केलेलं. काय म्हणा, अहो कुणाला MDची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्यांना की MDची पदवी मिळू शकते का कुणाला मेडिकलच्या परिमाणाशी? तेव्हा लहान तोंडी मोठा घ्यायचा तरी ते तरी समज. पण संतांना मी म्हणतो, कारण त्यांचं चरित्र बघा, त्यांच्याबद्दलची साथ त्यांचं जे चरित्र, त्यांची जी वागणूक, तसे आहे का कुठे आजकाल? दिसतात का तुम्हाला कुठे असे संत साधू दिसतात जे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत. आणि भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करतात. तेव्हा कृपा करून मुलांना याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडाओरडा करायला. अरे काय त्यांची ही लायकी तुमच्या मुलांची की नुसते आरडाओरडा करत फिरायचं? दिल्लीला असे पुष्कळशे इन्स्टिट्यूशन्स आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, तिथे आरडाओरडा करण्यासाठी खेडेगावात लोक आणलेले आहेत. आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टोप्या, वेगळे वेगळे कार्डबोर्डवर लिहिले असे पुष्कळशा प्रत्येक पार्टीसाठी काय लिहायचं ते त्याच्यात लिहिलेलं असतं. त्याच्याजवळ जसे कार्डबोर्डचे मोठमोठाले तख्ते ते सगळ्यांना दिलेले. तर शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि मुख्य सचिव होते. आणि त्यांनी शास्त्रीजी मला सांगायला आले की आजकाल एक नवीन निघाली आहे संस्था. म्हटलं कोणची? तर म्हणे की नारीला गाणेवाली. म्हटलं त्याच्यात काय असतं? तर म्हणे की ते नेहमी जाऊन कुणी अशा आले की जाऊन भेटायचे त्यांना आणि मग हसत द्यायचे. तर म्हटलं झालं काय? तर म्हणे आज नारीला गाणेवाली पालखी आली आणि त्यांनी हातामध्ये तख्ते लावले आणि त्या तख्त्यांमध्ये काय होतं? तर म्हणे की दुसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं आणि टोप्या दुसऱ्याच पार्टीच्या. तर मी त्याला सांगितलं, अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला तर त्याचा संध्याकाळी कशाला घेऊन आला? तुमची पार्टी तर दुसरी तुम्ही बोलता. तर त्यांना पैसे देतात. आज ह्या पार्टीचं काम, उद्या त्या पार्टीचं, म्हणजे त्याचा बिझनेस आहे. तशी तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केली. त्या मुलांची लायकी ती नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली मुलं आहेत. समजून घ्या. आपल्या मुलांची अशी कमी किंमत करू नका. त्या मुलांना साक्षात्कार देऊन अभिनव जे आपल्यामध्ये शक्य ती जाऊ.
ह्या सर्व शक्ती आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फारड ती राहून कॉलेज शाळेमध्ये विचारलं सगळी मुलं फर्स्ट क्लास मध्ये येतात. आणखी इतकंच नव्हे पण स्कॉलरशिप सगळ्यांचे पटायचे. कारण तिथे प्रिन्सिपल साहेबच मुली रिअलायझेशनला आले. त्यांनी रिअलायझेशन घेतलं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणेन की पूर्वी संत साधू सगळ्यांना देत असत. पण आजच्या या सहयोगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे उघडून सांगितलंय तसंच सामूहिकतेमध्ये सगळ्यांना जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतोय हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही, किंवा ह्या कार्याने कुणाचं वाईट होणार आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही तुम्ही कोणतीही भौतिक प्रगती करून बघा ती नाशवंतच होणार. नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार. दारू तरी पिती. आता पितातच आहे. सगळीकडे लोक दारू प्यायला. महाराष्ट्रात जाऊन जन्मात मी दारू पाहिली नव्हती. मला माहिती आहे दारू प्यायला. त्या महाराष्ट्रात जो दिसला तो दारू. नाहीतर आणखी सगळे धंदे सुरू झाले. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले ते जे मुख्य ज्यांनी हे सगळं कार्य केलं ते माझ्या पायावर रडले. मला म्हणाले माता कशाला मी भौतिक प्रगती केली असं झालंय मला. मी अगदी मला फार वाईट वाटतं. मी एवढं उच्च कार्य केलं. अहो म्हटलं असं काय करतं. अहो म्हणे मी गांधीवादी आणि हे काय मूर्ख लोक मी तयार केले. म्हटलं झालंय काय. अहो दारू काय पितात, बायका ठेवल्या आहेत, मुलांना घरात काढून टाकलेलं आहे, सगळा सैरा चार झाला. आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो कधी. ते माझ्या पायावर रडले ते आणि त्यांनी सांगितलं ही भौतिक प्रगती आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहे ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया आहे. नशिबाने तो जो गाजवला आहे त्यांनी सगळ्यांची जागृती होऊ शकते, गरीबी जागृती होऊ शकते आणि तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होते. आम्ही जात पात मानले, आम्ही विश्वधर्म मानतो. हुंडा हे ते लग्नाचे घाणेरडे प्रकार सगळे आमच्याकडे 75 लग्न मागच्या वेळेस झाले. एवढं सुद्धा भांडण झालं. इकडे एक लग्न जर झालं. परवा एक बाई मला भेटायला त्याचं डोकं फिरत होतं. झालं काय. अहो एकदा लग्नाला जाऊन म्हणजे झालं काय. अहो म्हणे तिथे रुसवा रुसवी फुगवा फुगवी हे ते. म्हटलं आमची 75 लग्न होतं काही भांडण. इंटरनॅशनल मॅरेजेस. अशा बायका ज्यांनी नवऱ्यांनी टाकले त्यांच्याजवळ पैसा नाही अशा सुद्धा बायकांची लग्न विधवांचे विवाह होतात. हे समाजकार्य. त्याशिवाय जिने विभाग आहे त्याच्यासाठी सुद्धा पुष्कळ आम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत. ते फार मोठे डॉक्टर युएसचे आलेले आहेत, ते स्वयं बसलेले आहेत. आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं. त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं. सीबीआय सुद्धा तुमच्या ह्या अंधश्रद्धेच्या मागे लागलेल्या असं बाहेरच्या लोकांना आलेल्या ना असा त्रास देण्याचं काय कारण होतं. अशी कोणती अंधश्रद्धा हे करत होते. त्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले. त्यांचं परिवर्तन झालं म्हणून आले. अध्यात्माशिवाय जे एकाकी जीवन होतं म्हणून हे संयोगात आले. आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काही करत. तेव्हा यांना इथून इथं महाराष्ट्रात आले. त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहे कबूल आहे. कारण संतांनी अहो त्या रामाला सुद्धा बायच्या वाणा काढून घ्यावं लागलं इतका महाराष्ट्र बघून घ्यावं. आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेरड्या गोष्टींची अशी टूक काढून दुसरे म्हणजे भाऊबंदीची माहित त्याच्यावरच हे लोक काम करतात. कुठेही सहयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदी करायची आपण भांडण लावून द्यायची. हे काय हे निर्मूलनाचं कार्य. तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे. मी म्हणते आहे. मग शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे, डोकं उघडे ठेवलं पाहिजे ही आहे किंवा नाही, ती जागृत होते किंवा नाही, त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही. ते सोडून उगीच नाही म्हणून तुम्ही भांडायचं. देव नाही कशावरून देव नाही हे किती अशास्त्रीय अनसायंटिफिक. देव नाही असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला तुम्ही असं म्हणायचं आहे किंवा नाही आम्हाला माहिती. ही शास्त्रीय दृष्टी झाली. शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाही असं जर चाललं तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय. म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे आणि कितीतरी गव्हर्नमेंटने त्याला आम्हाला पुष्कळ मदत केली. कॅनडा गव्हर्नमेंटने फार मदत केलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर्ड झाला. तो इथे नाही होऊ शकतो. इथे नाही होऊ शकतो. इथे जातीयतावरती सगळे इलेक्शन होणार. काहीतरी आपल्या देशामध्ये उचलेलं आहे. इतकं संतांनी कार्य केलं ते सगळं वाया जाणार आहे. मी सगळीकडे बघते त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी फार आनंद. पण त्या मुलांना वाटत असेल काय उचलचं
इथे लिहिलंय मनुष्य ही कर्तृत्वाची वाहन हे बनवायला पाहिजे. नुसतं भाषण देण्याचं आहे, कर्तृत्वाची वृत्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते जसं हे एक आयुध आहे, पण जोपर्यंत त्या इन्स्ट्रुमेंटचं कनेक्शन मेनशी होते त्याला काही अर्थ नाही. तसंच आपलं सुद्धा त्या परमचैतन्याशी जर संबंध आला नाही तर आपल्याला काही अर्थ नाही. आपण असेच इकडे तिकडे डुलत राहणार. जेव्हा कुंडली जागृत होते तेव्हा अतिशय 6 चक्रात 6 चक्रातून निघून चारीकडे हे जे चैतन्य बसलेलं आहे, ही चैतन्य सृष्टी आहे, तिने हे सर्व जिवंत कार्य आपल्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला जी शक्ती चालवते ती आपल्या हाती लागते आणि आपल्याला थंड थंड असा हातामध्ये वाटू लागतो. त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलेलं आहे की थंड थंड लहरी येतात. विष्णू आदिशंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं सलीला म्हणून सलीला. पण त्यांच्याशी सुद्धा वागायला शर्मा म्हणून आला. शेवटी ते कंटाळे, त्यांनी सांगितलं सगळं हे कार्य आईचं सोडणं त्यांनी सौंदर्य लहरीमध्ये करून टाकलं. म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू. पण आता हा मूर्खपणा थांबू नये, कारण आता परमेश्वराला सिद्ध करण्याची, तसंच ह्या परम चैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे जगात. आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेलं आहे. कलियुग संपलं. कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालंय, म्हणून यांचं एवढं कार्य. पण हे लोक रजनीशचे शिष्य. मी गुजरात समाचारमध्ये वाचलं, त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की आम्ही माताजींना आता एक अंगापूरला या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला आणि आता जर दुसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये. त्या फटकाच्या आधीच रजनीशची फटका होते. त्यांच्या आश्रमातून एका माणसाने इच्छा ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेरडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको. सर्व देशात त्याला हाकलून लावलं. ते आपल्या डोक्यावर बसेल आणि ह्यांचे ते गुरु आहेत. ज्या देशामध्ये त्यांनी घाण केलेली आहे त्या लोकांना जाऊन विचारा. एक त्याची फिल्म आहे, जर तुम्ही पाहिले तर 8 दिवस मी जेवणा नाही इतका घाणेरडा नर्क उभा केलाय. पण बुद्धिवादीला ते दिसतच नाही. तो चालाक होता, त्याला फार जवळून पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटलं की तो जेवायचा तरी बकासुरासारखा एवढं मोठं ताट, त्याच्यामध्ये 24 त्याची पक्वान आणि बकासुरासारखं सर्व खाते. तुम्ही तर आश्चर्य त्याला विषय करतात. पुढे बसा असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलतं. मला सुद्धा चालताना वगैरे अगदी त्रास होतो, वाऱ्यासारखं आहे माझं शरीर. पण तो मनुष्य कुठे बसायचा म्हटलं तर त्याच्यासाठी स्पेशल एक आसन बनवावं लागलं. या माणसाला मी फार जवळून पाहिलंय. बायकांना नागवं करू आणि वाटेल त्याने धंदे केलेले आहेत बायकांच्या. असा मनुष्य आता तुमचा गुरु झाला, मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे? हे सगळे भामटे आता ह्यांचे जर राजकारणी लोकांचे गुरु झाले तर तुम्ही लोकांनी उठायला पाहिजे याच्या विरुद्ध. ही गोष्ट खरी. त्यांचं तुम्ही कसं करणार? त्यांचा निपात करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिक जागरण होते तिथे तिथे इतके आता ती गुरुबाई म्हणून बाई आली. 3 लोकांना वेळ लावलं, त्याचे मार खाल्लेले इतके लोक बसलेले. तो एक मुक्तानंद, त्यांनी लाखो रुपये कमवले, करोडो रुपये कमवले. 6 करोड रुपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहे असं मला इन्कम टॅक्स कमिशनने स्वतः सांगितलं. तर ते लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात. त्यांच्याकडे हजारोनी लोक आहेत, पण जे सत्य सांगतात सत्याला काही पैसे लागत नाही. तिथे मात्र तुम्ही घेऊन गेलो त्या ठिकाणी म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावे, हे मूर्खपणाचे दिवे म्हणावे, काय म्हणावं मला सध्या. हे आता आधीही झालंय की संतांच्या मागे नेहमी हात धुवला पाहिजे. पण आता तसं करू नये ते बरं, कारण कुठे युग सुरू झालेला आहे. तेव्हा त्यात जो त्रास होईल त्यामुळे जबाबदार. ही कुंडली तुमच्यामध्ये आहे, ती तुमची आहे, तुझा आहे, तुझं पाशी. जे म्हटलेलं आहे ते सर्व सत्य होणार आहे. जे पसायदान दिलं त्यांनी मागितलं ते पसायदानच आहे. कुंडलीचं जागरण आणि त्याने माणसाची ती उन्नती होते. सर्व तऱ्हेचे रोग होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टी इतकी समृद्धी होते. तर इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत. लाखोनी लोक बेकार आहेत. पण जे एकदा सहयोगात आला की बेकार आहे काही नाही जाते. कारण बुद्धी इतकी तल्लक बुद्धी होत जाते. आमचे साहेब तर म्हणतात की तुला सगळे देवदूत म्हणाले. ते सगळे देवदूत हे झाले देवदूत नव्हते, हे सगळे आता देवदूत झाले. त्यांचं वागणं बघा, म्हणून तोंडातून तेज बघा.
कोणत्या भूताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठं मानून त्याला काही अर्थ आहे. डोकं लागून जे आज पुढारी म्हणतात. आमच्याकडे एक धोबी होता आमचा. तो आला माझ्याकडे, मला म्हणे माझं तू मत द्या. अरे म्हटलं तुला मत द्यायला का मी काय वेडी आहे का? नाही म्हणे मी पुढारी आहे. असं का? तिथे म्हणे जेवढे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी. आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरुद्ध उभा होता. अरे म्हटलं का मी वेडी आहे का तुला मत द्यायला? आणि नाही म्हणे मी पुढारी आहे. आणि तो निवडून आला. तो निवडून आला म्हणजे आणि अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने. दारुडा सगळं काही त्याच्यामध्ये गुण होता. पण आमचा धोबी होता, कपडे चोरायचा, हे करायचा. तो निवडून आला. हे काय हे लोक? जो मनुष्य सज्जन सुशिक्षित, मला माहित नाही सुद्धा तो नाही निवडून आला, हा आला धोबी. हे काय करतात? आपलं डोकं उघडं ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढं आपण करतोय ते सगळं व्यर्थ जाणार. काही कारण आता ही शाळा आहे, मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे पवित्र स्थान, मुलांना शिक्षण दिलं आणि जे काय होईल ते नेहमी गेलो सुद्धा शाळेसाठी, त्याची काय प्रत्येक ठिकाणी मी शाळेसाठी मदत. पण मी काय बघते त्याच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडण सुरू केली अंगापुढे. की माताचे पैसे तुम्हाला देतील, आम्हाला काय देतील? अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ. फार देत नाही माझ्याकडे एवढे काही पैसे नाही, हे लोकच देतात. मीच एकत्र करून पैसे दिलेले, मी काय दिलेले. आणि त्याच्यावरती आता हे झालेलं आहे की ते फुसपट काढायचं काहीतरी भांडण. अहो तुम्ही आयुष्यभर भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार, काही प्रगती करणार नाही. निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तर नाही. इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही. एकाला दुसऱ्याला ओढायचं, हे आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळं समजतं. समाधान, एकाचा पायओढ त्याचा पायओढ, कशी प्रगती होणार? कोणाहीबद्दल सात्विक श्रद्धा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लंडन सारख्या जागी तिथे माझ्या आत्माने काम केलेलं आहे. 134 देशांवर ते निवडून आले आणि लंडन सारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला बसत नाही, सर्वोच्च असं साहेबांना दिलं. त्यांनी फक्त रिगनला दिलेलं आहे आणि कुणाला दिली ही त्यांची जी ओळख, ही लोक ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य त्याची ओळख, हे आपल्या देशात कधी येणार आहे? परवा मी गेले, मला पोलीसवाल्यांचं एक वाईट वाटलं. रस्त्यात जात उभे होते. म्हटलं काय तुमचं कसं काय चालेल? अहो काय नाही वाटतं की उभे होता मी ओळी. काय म्हणे तुम्ही एक मिनिस्टर सादर? अरे जाणार त्यांना मारायला कोण येणार आहे? कशाला उभे तुम्ही चहा बिया काहीतरी करा. मला त्यांची दया वाटली. परत मी आले 8-10 तासांनी तरी पोलीस उभेच तिथे. अरे म्हटलं काही खाल्लं प्यायलं की नाही? बरं मी शेजार पाजार आहे तरी त्यांना काही चहा पाणी द्यायचं नाही. पोलीसवाले तिथे आणि ते तिथे उन्हात तानात उभे किती वेळचे. माझा जीव हळहळला. पण आता इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजलं. अहो म्हटलं थोडा जाऊन तुम्ही आळीपाळी जाऊन काहीतरी खाऊन या ना. असं काय करता इथे 8 तास कशाला? आम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे जे प्रेमात असणार, जे प्रेमाचा सागर असा हा महाराष्ट्र होता. ते तेवढी घाण आलेली. प्रेम सोडून भाऊबंदी वर आली. अहो थोडी होती कुठून, आजकाल इतकी भाऊबंदी झालेली. पुन्हा म्हणतात काही प्रेम सहज होत म्हणजे काय? हे जे प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर, दयेचा सागर, अशी जी परम चैतन्याची शक्ती ती आपल्यात वाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो. आनंदाच्या डोळ्यात जे वर्णन केलेलं आहे ते समोर. तेव्हा ही कुंडली आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. आकाश तत्वाच्या वरती आपण जल तत्वामध्ये जायचा प्रयत्न करतोय. महालक्ष्मी तत्व. 1 मिनिटभर त्या स्थितीमध्ये राहायचं. 1च मिनिट.
तर हळूहळू हळू आपले डोळे उघडायचे, शिस्तीत उघडायचे, स्थिती तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडायचे आणि श्रीमातेनं बघायचं आहे. जी वरची स्थिती आहे ती तशीच ठेवायची वर, फक्त व्हायब्रेशन्स बघायच्या कुठल्या प्रकारे येत आहेत. परत लक्ष वरतीच आहे आपलं. डोळे उघडे ठेवून देखील आपण आकाशच्या वरती पण राहू शकतो. महालक्ष्मी तत्व, त्याच्याने विलक्षण शांतता येते आपल्यात, तृप्ती, समाधान ती प्राप्त होतं. लक्ष्मी तत्व, महालक्ष्मी तत्व. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण बंधन घेऊया. लक्ष वरतीच ठेवायचं, प्रयत्न करायचं वरतीच ठेवायचा. व्हायब्रेशनशी एकरूप झालोय आपण, परम चैतन्याशी एकरूप आहे. तर ती स्थिती तशी ठेवायची, लगेच त्या स्थितीतून बाहेर यायचं नाही, हळूहळू हळू बाहेर यायचं. पटकन ध्यान केलो, पटकन ध्यानातून बाहेर आलो, असं नको. ती स्थिती श्री माताजी देतायत, ते आपण आपल्यात जतन करून ठेवायचं. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं. उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरती आकाश तत्वाच्या पण वर राहायचा प्रयत्न करायचा आहे, आणि लक्ष थोडं नाभी चक्रावरती पण ठेवायचं आहे आपल्याला. जसं आज आपण ठेवलं तशा प्रकारे उद्या दिवसभर आपण नाभी चक्र आणि शस्त्राच्या वर असंच राहायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्री माताजी.